आंदोलन केले आक्रमक, पण पोलिसांनी तुम्हाला अलीकडेच अडवलं आणि काय नेमकं तुमच्यावर आरोप करतायत शहराध्यक्ष? मला असं वाटतं की काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी आज पातळी सोडली. पुणे शहर हे एक वेगळं कल्चर असणारं शहर आहे, राजकीय वारसा असणारं एक शहर आहे. अशा पद्धतीने काँग्रेसच्या अध्यक्षांनी माझ्यावरती आरोप केले. मला असं वाटतं की त्यांच्या बोलण्यामध्ये बालिशपणा हा दिसत होता. मूळ विषय बाजूला राहिला. मूळ विषय असा होता की राहुल गांधींनी हिंदू धर्मावरती जी टीका केली, राहुल गांधी हिंदू धर्माला हिंसक म्हणाले, म्हणून आम्ही त्याच्यावरती काही निषेधाचे फलक पुणे शहरामध्ये लावले होते आणि ह्या सगळ्या विषयाला अनुसरून त्यांचं आंदोलन चाललं होतं. परंतु त्यांच्या पायाखालची वाळू सरकल्यासारखं, त्यांचा संतुलन बिघडल्यासारखं त्यांनी बेछूट आरोप करायला सुरुवात केली आणि ते एखाद्या कार्यकर्त्याचं चरित्र, एखाद्या कार्यकर्त्याचं कर्म, एखाद्या कार्यकर्त्याचा वरती जर प्राणघातक हल्ला होणार होता आणि त्या संदर्भात म्हणजे एकेरी उल्लेख करून त्याचा काय मर्डर झाला का किंवा मर्डर होणार होता का, ही भाषा मला असं वाटतं की काँग्रेसला शोभणारी असेल तर निश्चित त्यांनी अशी भाषा करावी. आज आमच्या कार्यकर्त्यांनी त्यांना योग्य भाषेत उत्तर दिलं. काँग्रेस भवनच्या समोर आमचे शेकडो कार्यकर्ते त्या ठिकाणी आंदोलनासाठी उतरले. पण मला या निमित्ताने असा सवाल करायचा आहे की काही वर्षांपूर्वी, 2-3 वर्षांपूर्वी माझ्या हत्येचा कट उघडकीस आला, त्याचा साक्षात्कार त्यांना आज झाला आणि ते ह्या विषयाला अनुसरून असं म्हणतात की भाजपाचे शहराध्यक्ष पोलीस बंदोबस्त घेऊन फिरतात. मग हे सगळं करणारे, कट रचणारे तुमचे बगलबच्चे आहेत का, असा सवाल या निमित्ताने मला त्यांना करायचा. तुम्ही स्वतः या आंदोलनामध्ये सहभागी झाले नाही, तुमचे कार्यकर्ते केवळ तिथे गेले आणि काँग्रेस भवनाबाहेर आंदोलन करण्याचा नेमका हेतू काय, त्यातून काय साध्य झालं? नाही, काँग्रेसच्या शहराचा अध्यक्ष अशा पद्धतीने विधान करतोय, मग त्याचे काय आम्ही पालखीमध्ये मिरवणूक काढायची काय? काँग्रेस भवन समोर, या काँग्रेसच्या भवनला एक वारसा आहे, एक परंपरा आहे. पूर्वी क्रांतिकारकांनी या काँग्रेस भवनमध्ये काम केलं, ज्या देशाला स्वातंत्र्य देण्यासाठी ज्यांनी काम केलं, अशा काँग्रेसचे शहराचे अध्यक्ष आज अशा पद्धतीने विधानं करतायत, शहरामधलं वातावरण बिघडवण्याचं काम करतायत, एक राजकीय संस्कृती परंपरा मोडीत घालण्याचं काम हे काँग्रेसचे शहराचे अध्यक्ष करतायत. त्यामुळे भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा जशास तसं उत्तर देईल. आज आक्रमकपणे सर्व कार्यकर्ते काँग्रेस भवनच्या बाहेर जमले होते, परंतु पोलिसांनी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल त्यामुळे अलीकडं भाजपाच्या कार्यकर्त्यांना अडवलं. आमच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या, आंदोलन केलं, परंतु आम्ही एवढ्यावरती थांबणार नाही. त्यांनी ज्या पद्धतीने उद्गार काढलेत, स्टेटमेंट दिले, या संदर्भात आम्ही कायदेशीर कारवाई करू. नाही, मला असं वाटतं की ही कार्यकर्त्यांची भावना होती. आज कार्यकर्ते आम्ही सगळे भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात एकत्र होतो आणि ते मला असं म्हणाले की अध्यक्ष, तुमच्याबद्दल अशा पद्धतीने कोणी अनुद्गार काढत असेल तर आम्ही कार्यकर्ते म्हणून भारतीय जनता पार्टीच्या शहराच्या अध्यक्षांवरती अशा पद्धतीने जर कोणी शिंतोडे उडवत असेल तर आम्ही त्यांना योग्य भाषेमध्ये उत्तर देऊ. त्यामुळं कार्यकर्ते आज मोठ्या संख्येने त्या ठिकाणी जमले होते. त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करणार आहे का? आम्ही कायदेशीर योग्य त्या पद्धतीने या विषयामध्ये तक्रार दाखल करणार आहोत. त्या दृष्टीने आमची टीम या ठिकाणी आलेली आहे, त्यामुळे आम्ही हे निश्चित करणार. पुण्याची संस्कृती म्हणजे सांस्कृतिक माहेरघर आहे, परंतु आज काँग्रेस भवनमध्ये दगड, धोंडे, काट्या लाट्या होत्या. तुम्ही म्हणताय जशास तसे उत्तर देतो. राजकीय वातावरण सगळं बिघडत नाही का? काँग्रेसला आता काही त्यांच्या हातामध्ये राहिलेलं नाहीये. देशामध्ये पुन्हा एकदा मोदीजींच्या नेतृत्वाखाली सरकार आले. मोदीजींचं सरकार हे हिंदूंच्या आणि हिंदुत्वाच्या पाठीशी ठामपणे उभं आहे, हे त्यांना दिसतंय. काही ठिकाणी त्यांना मिळालेला विजय, या विजयाच्या आधारावरती त्यांना असं वाटतं की देशभरामध्ये आता आपणच आहोत. ही मेलेली काँग्रेस जिवंत होण्याचा प्रयत्न, म्हणजे उसनं अवदान आणून त्या ठिकाणी ते एकत्र जमण्याचा प्रयत्न त्यांनी केला, पण असं होणार नाही. भारतीय जनता पार्टीची पुणे शहरामध्ये एक ताकद आहे. तुम्ही ज्या पद्धतीने विचाराल त्या पद्धतीने आमचा कार्यकर्ता तुम्हाला योग्य भाषेत उत्तर देईल. कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं नाही, आज आमचे जवळजवळ प्रमुख 300-400 कार्यकर्ते त्या ठिकाणी आंदोलनाला होते. काही प्रमुख पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. या ठिकाणी शिवाजीनगर मुख्यालयामध्ये आणलंय.
आता पूर्ण कारवाई होईल, कार्यकर्ते आमचे सगळे सुखरूप घरी जातील. परंतु अशी आंदोलनाची वेळ ही भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांवरती आली. त्याला कारण अरविंद शिंदे हे आहेत. त्यांनी आज अशा पद्धतीने विधान केलं, त्यामुळे हे आंदोलन करण्याची वेळ आली. अरविंद शिंदेंनी तुम्हाला ओपन चॅलेंज दिलंय की तुम्ही आणि ते समोरासमोर बसलेत तर तुमच्यापेक्षा एक श्लोक मी जास्तच म्हणून दाखवेल, इतकं माझं हिंदुत्व आहे. नाही, ते प्रगाढ पंडित असतील. पुस्तकी असे की पाठांतर असणं, पुस्तकी ज्ञान असणं, ते खूप विद्वान आहेत. त्यांची विद्वानकी मी सगळी महानगरपालिकेमध्ये पाहिलेली आहे. ते बोल घेवडे आहेत, बोल बच्चन आहेत. केवळ बोलता चांगलं येतं, कर्तृत्व शून्य आहेत. लोकसभेमध्ये अरविंद शिंदे तर आम्हाला पुण्यात कुठे दिसलेच नाहीत, कुठं प्रचारात दिसले नाहीत, कुठे यंत्रणेत दिसले नाहीत. आणि मला असं वाटतं की आता काँग्रेसमध्ये नगरसेवक, आमदार, लोकसभा या सगळ्या निवडणुकीसाठी काँग्रेसकडे एकच कॅन्डिडेट आहे, ते सुद्धा टेम्पररी जे आमदार आहेत तेच. त्यामुळे त्यांना कुठेही आता संधी मिळत नाहीये अरविंद शिंदेंना. त्यामुळे हे असले उद्योग अरविंद शिंदेच्या माध्यमातून करताना दिसतात. अध्यक्ष, एक प्रश्न असा आहे की आज तुम्ही आंदोलन केलं, मात्र काँग्रेस भवनामध्ये देखील मोठ्या संख्येने कार्यकर्ते तिकडे स्वागत करायला म्हणले तरी थांबले होते. मात्र पोलिसांच्या बंदोबस्तामुळे कुठेतरी मोठा अनुचित प्रकार घडण्यापासून हे स्वागत करायला मनगटामध्ये दम लागतो. मुळात भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना वर्षानुवर्षाची सवय आहे. आंदोलन कसं करायचं, कसं गाजवायचं यात आमची PhD. त्यांनी बंद गेटच्या आतमध्ये 5-25 जण थांबले म्हणजे काय त्यांच्यात धमक नाहीये. त्यामुळे त्यांनी आम्हाला आव्हान द्यावं आणि आम्ही आव्हान स्वीकारणार नाही असं होणार नाही. आणि आम्ही जे बोलतो ते करतो. तुम्हाला आता पूर्व इतिहास माहिती, मला नाव घ्यायला लावू नका कोणाकोणाचं आम्ही कसं स्वागत केलं. त्यामुळे अरविंद शिंदेंना म्हणून जरा सांभाळून असे विधान करण्यापूर्वी थोडा विचार करा. तुम्हाला तुमचं सभागृह नेतेपद टिकवता आलं नाही 2 महिन्याच्या वर, पक्षानेच काढून टाकलं. नाही, मला असं वाटतं की मला सभागृह नेतेपद या पक्षाने दिलं, भारतीय जनता पार्टीचं शहराचं अध्यक्षपद या पक्षाने दिलं. एक सामान्य कुटुंबातला कार्यकर्ता, त्याला भारतीय जनता पार्टीने अशा संधी दिल्या, याच्या इतका गौरव माझा कुठलाच असू शकत नाही. आमच्याकडं कोणाचे पाय चटून पदं मिळवत नाहीत, तर कर्तृत्वावरती पदं मिळवावी लागतात आणि ती भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना मिळतात. त्यामुळे अरविंद शिंदेच्या सर्टिफिकेटची आम्हाला गरज नाहीये. कम ऑन गाइस, हरी अप. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. गाइस, आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. बट दैट्स ओके, यू कैन लर्न. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.